सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असेल ना? तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहे आपला भाचा अविघ्न आणि आपण जाणार आहोत ते आज एक वेगळं पर्यटन बघायला. आपल्या मालवणात आल्यानंतर लोक वॉटर स्पोर्ट्स करतात, स्कुबा डायव्हिंग करतात, समुद्र किनाऱ्याचे मजे घेतात, पण या व्यतिरिक्त देखील आपल्या कोकणामध्ये पर्यटन आहे. नुसतं आपल्या मालवण तालुक्यातच नाही तर दोडामार्ग असेल, सावंतवाडी असेल, तर या भागांमध्ये देखील आपला एक मित्र आहे ओमकार, आणि या ओमकारने कोकण विहार या नावाने एक छोटीशी टुरिझम कंपनी चालू केलेली आहे, ज्यामध्ये या व्यतिरिक्त जे तुम्ही नेहमी कोकणात आल्यावर अनुभवता, या व्यतिरिक्त अजून काही कोकणामध्ये फिरण्यासारखं आहे किंवा अजून काही कोकणामध्ये बघण्यासारखं आहे असे तो ट्रेल्स बनवतो आणि वेगवेगळे पॅकेजेस त्याच्याकडे अवेलेबल आहेत. तर आपण आज त्याला भेटणार आहोत आणि या पर्यटनाची माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आपण बराडी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. आपल्याबरोबर अविघ्न आहे, अमोल आहे, ओमकार आहे, मनीष सावंत आहेत, त्याच्यानंतर ओमकार कांबळी आणि अक्षय कांबळी आणि अक्षय नेरुरकर. तर आता आपण आलो आहोत ते समुद्रापलीकडचं, म्हणजे मालवणच्या समुद्रापलीकडचं पर्यटन बघण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण हा ट्रेल करणार आहोत. सो याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार आहे, काय काय आपण एन्जॉयमेंट करणार आहोत ना, बरोबर ना? सगळेजण आलेले त्याच्यासाठी, तर त्याची माहिती आपण तुझ्याकडनं जाणून घेऊया. तर आमची ट्रेल सुरू करण्यापूर्वी आमचा एक डिस्क्लेमर फॉर्म असतो. ओके. त्याच्यामध्ये आम्ही काय टर्म्स अँड कंडिशन असतात आमचे, म्हणजे आता आमचे ते पर्यटन येणार, म्हणजे तुमच्यासारखे गेस्ट जे येणार ते आपला मोबाईल फोन्स, कॅमेरा, परत वॉलेट असेल, म्हणजे जे जबाबदारी काहीतरी वस्तू असतील त्यांच्या ते कॅरी करणार. मग ती जर काही मिस आउट वगैरे तर तुमची जबाबदारी असेल. त्याच्यासाठी एक डिस्क्लेमर फॉर्म. परत आम्ही या ट्रेलमध्ये फोटोज काढणार आहोत आणि हे फोटोज जर तुमची परमिशन असेल तरच आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकतो. जर परमिशन नसेल तर आम्ही अजिबात टाकत नाही. त्याच्यासाठी हा छोटासा डिस्क्लेमर फॉर्म आहे, तुम्ही त्याच्याशी वाचू शकता तो फॉर्म. आणि तुमची आम्हाला सही, तारीख, फोन नंबर आणि तुमचं नाव फक्त लिहून. ओके. सो पहिला आपल्याला ट्रेलला सुरुवात करण्या अगोदर हा फॉर्म फिलअप करायचा आहे. फिलअप नाही करायचा, फक्त हा वाचून याच्यावर साईन करायचे, बरोबर ना? हो. ओके. तारीख किती आहे? 22. तर आता आम्ही जवळपास 6 तास एकत्र असणार आणि मला असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही, म्हणजे आम्ही फ्रेंड्स आहोतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुम्हाला पर्सनली जाण्याला खूप आवडेल. आणि कोकण विहारच्या ट्रेनच्या सुरुवातीमध्ये आम्ही छोटीशी इंट्रोडक्शन राऊंड करतो आणि मी पहिली माझ्यापासून चालू करेन, म्हणजे तुम्हाला कळेल इंट्रोडक्शन राऊंड कसं होतं. तर तुम्ही हे छान इंट्रोडक्शन दिलं आणि आम्ही आता तुमच्या ह्या इंट्रोडक्शनसाठी एक छोटंसं गिफ्ट ठेवलं आहे आणि ते आज आम्ही लॉन्च करतोय. तर आज आमचा प्रोडक्ट एक छोटीशी बॅग आहे, ती तुम्ही त्या बॅग्समध्ये ह्या ट्रेन्समध्ये जेवढ्या मेमरीज असतात त्या तुमच्या घरी घेऊन चांगल्या मेमरी. त्यामुळे कोणी जर तुमचा कधी मूड ऑफ वगैरे असेल तर तुम्ही ह्या बॅग बघून तरी तुम्ही निदान म्हणजे हसायला वगैरे. तुला एक बॅग सुपर. कोकण विहार पुढे यायला पाहिजे ही तुझ्यासाठी. तर ओमकार, आता भराडी मातेचं दर्शन घेऊन
आज आपल्या या ट्रेलला आपण सुरुवात करत आहोत. सो आपला शेड्यूल कसं आहे आता? शेड्यूल म्हणजे पहिली आम्ही काता शिल्पावर जाणार आहोत. अच्छा. म्हणजे गोड्याची वाडी इकडे ठिकाणावर जाणार आहोत. ओके. तिकडे काता शिल्पांबरोबर थोडी माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दल. ओके. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या भगवती मंदिरमध्ये धामापूरला. अच्छा. तिकडे थोडी धामापूरची माहिती, आमच्या भगवती मंदिराची माहिती. ओके. ते घेतल्यानंतर आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक मेजवानी अरेंज केली आहे. छोटा स्नॅक पॉईंट आहे आमचा. ओके. तिकडे कोकणी पद्धतीत तुम्हाला सगळं जेवण वगैरे म्हणजे खाणं फक्त स्नॅक्स असेल. अच्छा. त्याच्यानंतर एक ॲडव्हेंचरस बोट राईड आहे आमची. ओके. ज्याच्यामध्ये आम्ही मँग्रोव्ह सफारी करणार आहोत. अरे वा. आणि ती झाल्यानंतर आम्ही आमच्या एका जंगलात जाणार आहोत. तिकडे एक क्लिफ जम्पिंग करणार आहोत. ओके. क्लिफ जम्पिंग झाली की मग आम्ही आमच्या अस्सल मालवणी पद्धतीत जेवण आहे त्याच्यावर ताव मारणार आहोत आणि आमची ट्रेल आहे ती कंक्लूड करणार आहोत. फर्स्ट क्लास. सो आता आपण सुरुवात कुठून करणार आहोत? सुरुवात आम्ही आमच्या गोड्याची वाडी चौकीत. ओके चलो. आता आपण सतीशिल्पांची माहिती घेतल्यानंतर आता आपण पाषाण युगातून ते अश्मयुगानंतर जी मॉडर्न हिस्ट्री आहे ती पण अनुभवणार आहोत. पण त्याच्याबरोबर आमच्या कोकणाची जी टोपोग्राफी आहे, टोपोग्राफी म्हणजे आमच्या भौगोलिक जी रचना आहे, म्हणजे प्लाटो एरिया असेल. आता आम्ही आहोत ते प्लाटो एका पठारावर कसं आहे, पठारावरनं फुटहिल्स एरिया, मग खाली आम्ही मँग्रोव्हमध्ये जाणार आहोत. हे सगळं आम्ही अनुभवणार आहोत या ट्रिप. नक्कीच. आणि आय होप तुम्ही सगळेजण एक्सायटेड असणार. चलो चला. तर आता आपण पहिल्या पॉइंटला आलो, म्हणजे भगवती भराडी मंदिर नंतर पहिल्या पॉइंटला आलो. आता आपल्याला कुठे जायचंय? आता आम्हाला काता शिल्पासाठी इकडून 10 मिनिटाचं अंतर आहे, चालत जायचं आहे. अच्छा. आपल्याला ट्रेक करायचं. ट्रेक करायचं छोटस, म्हणजे मोठं काय हे नाही, ऍडव्हेंचर असं काही नाही. ओके चलो. चला रे. तर आपल्याबरोबर मनीष देखील आहे. मनीष, पहिला कधी ट्रेक केलेला? केलेत. अच्छा, म्हणजे तुला आवड आहे? अरे थोडा मागला तू ये भाई. येस येस येस. सगळे ट्रेलच. कसं येणारला गेलास तू? नाही, मला ते सगळं एक्सप्लोअर करायचंय. कधी येतोय? तुला बोलवतोय. नक्की येणार. कसं येणार? मनीष इन्स्टा हँडल आहे. काय आपला इन्स्टा हँडल? मनीष 7. ओके. सो त्याच्यावर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील. बघा नक्की. कोणी ओळखला नाही. चलो, आपण काता शिल्पाकडे आलो. आता आम्ही काता शिल्प व्हिजिट करायला आलेलो आहोत. तर पहिलं आमचं काता शिल्प जे आहे, म्हणजे तिकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. तर ही जे काता शिल्प आहे ते कुठल्या युगातलं असणार? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला युग माहिती आहेत, पाषाण युग, अश्मयुग, आता मॉडर्न हिस्ट्री आहे, त्यानंतर आपली ब्रिटिश करन्सी आहे, ते कुठच्या काळातलं असणार आहे? तू एनडीए करतो ना, तुला हिस्ट्रीला असेल ना माहिती असायला पाहिजे. पाषाण युग मधलं असू शकतो. पाषाण युग मधलं काय? कारण पाषाण युग म्हणजे काय, तर त्या काळात आपले जे एन्सिस्टर्स होते त्यांना पाषाणामध्ये म्हणजे स्टोन टूल्स कसे बनवायचे. 72 गावं आणि 136 ठिकाणांवर 1700 प्रकारची पेट्रोग्लिफ सापडलेली आहेत. आणि अशाच प्रकारे अजून जर आपण रिसर्च केला तर प्रत्येक काता शिल्प आपलं कुठे ना कुठेतरी भेटणारच आहेत. आणि आता जर तुम्ही काता शिल्प कशी शोधायची, तर मोस्टली जी ट्रायबल कम्युनिटी आपली जी आहे, जी काता शिल्पावर राहते, हा जर इकडे एक्झॅक्टली सेंटरला मोबाईल ठेवलास तर हा बरोबर तुला दिशा दाखवतो. 0 डिग्री दाखवतो. नॉर्थ म्हणजे इकडे आहे तो ईस्ट वेस्ट. इकडे सूर्य आमचा मावळत आहे आणि आता वेस्ट. ओके. सो परफेक्ट त्यांनी बनवलेलं आहे. खूप मोठा काता शिल्प आहे. म्हणजे अमोलने सांगितलं की इथे पुढे पण देखील एक आहे, तो आधी येऊन गेलेला आहे या इकडे. सो बिग थम्स अप अमोलसाठी. 200 मीटर चाललो पण व्यवस्थित आपल्याला दिसलं. हे हा वरा डुक्कर
हा डुक्कर आहे इथे. हा हा पिसई 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 आहे इथे. हा एक हा कुत्रा धरता असं विषय. हा बा हा हा क्लिअर दिसतोय. वाव. हा बा हा माणूस आणि हातात काहीतरी आहे त्याच्या. शिकारी. येस इथे प्राणी. आणि हा बा कावळा. हा बा कावळा कावळा शिकारीचं दृश्य आहे. स्टोरी आहे. ओमकार आता आपण इथून कुठे जाणार आहोत? आता आम्ही इकडून भगवतीच्या मंदिराला जाणार आहोत धामापूरला. अच्छा. तेवढं बघण्यासाठी आमचं. ओके. आणि त्यानंतर नेहारी आहे थोडीशी. अच्छा मग पुढचं. येस चलो. हाऊस द जोश. तर आता आपण भगवती मंदिरकडे आलो ना. आता या मंदिराची माहिती घेतल्यानंतर आपण मग न्याहारी करणार आहोत. नेहारी करणार आणि बोट राईड साठी जाणार. ओके. लाकडी डाऊल. काकांचं दुकान आहे इथे. बऱ्याच गोष्टी इथे पेन ठेवायचं स्टाईल. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेत ना. एक नंबर. आजोबा हे काय हो? अगरबत्ती लावतो. वा. हे कोणी बनवले? आम्ही बनवलं. अच्छा. गाडीत लावतो. अच्छा गाडी. हे काय? वा. सो असे पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर स्थानिकांना देखील रोजगार मिळतो ना. होऊन जाईल. नक्कीच. म्हणजे जेणेकरून बघा आता आमचे स्थानिक जे आहेत ते जास्त एक्सपोजर कुठे बाहेर जात नाही. बरोबर. पण बाहेरचे लोक इकडे येऊन त्यांना काहीतरी एक रोजगार उपलब्ध करून एक त्यांना नक्कीच. संधी मिळेल, पैसे मिळेल. नक्कीच. पैसा येईल गावामध्ये. नक्कीच. तर आता आपण कुठे आलो तर धामापूरमध्ये. पण धामापूर हे नाव खूप प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण धामापूर ह्या गावाला अजून एका नावाने पण जे ओळखलं जायचं धामापूर. बाय एनी चान्स तुम्ही मालवणचे रहिवासी तुम्हाला माहिती आहे का कुठच्या नावाने जे ओळखलं जायचं धामापूरला? नाही, पण तलाव असेल तर तलावाचं गाव किंवा तलावाचं गाव. ओके. तर मी तुम्हाला एक म्हणजे सुरुवातीपासून जातो. आता मग आपण आता मगाशी अश्मयुगात गेलो, पाषाण युगात गेलो. मग त्याच्यानंतर आपल्या इकडे म्हणजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे आपले सेटलर्स होते कोकण एरियामध्ये ते कुठले होते तर ती ट्रायबल कम्युनिटी होती. आणि ही ट्रायबल कम्युनिटी कोण होती तर वेलिप्स, धनगर आणि कुणबी. आणि वेलिप्स जी ट्रायबल कम्युनिटी आहे ती एक्झॅक्टली म्हणजे जंगलामध्ये राहते. आणि कुणबीस म्हणजे शेतकरी. विळीगे ळळीळ असं आहे ते. आणि त्याच्यानंतर आहे ते ग्राम सहम्यपुर, ग्राम शौर्य शयस्था, नेरूर नननाम न ग्राम. अच्छा. म्हणजे नेरूर गावाच्या एका काठी वालावल हे गाव आहे आणि त्याच्या पलीकडे सहम्यपुर म्हणजे धामापूर हे गाव. तर ओमकार, काही ना काही कारणामुळे धामापूर या मंदिराच्या आजूबाजूने येणं जाणं असायचं. इव्हन मंदिरात देखील आपण 2-3 वेळा येऊन गेलोय. पण तू दिलेली माहिती खरंच अप्रतिम होती आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळाली. सो नक्कीच तुझ्यावर आल्यानंतर खूप काही एक्सप्लोअर करता येतं. आणि हे मित्रांनो धामापूर तलाव आहे आणि तलावाच्या या काठी बसलेलं हे मंदिर आहे. पण हे या काठावर का आहे म्हणजे तर ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. भगवती देवीचं दर्शन घेऊन धामापूर तलावाची आणि मंदिराची माहिती घेऊन आता आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत. हा रस्ता सरळ कुडाळला जातो. आता कुठे जायचं आपल्याला? आपल्याला धामापूरच्या एका वाडीत जायचं आहे. अच्छा. राईडसाठी. ओके. आणि तयारीसाठी. फर्स्ट क्लास. चलो.
आता आपण लोकल इंटरॅक्शन साठी जाऊया. ओके, आता आपण कुठे आलोत? आता आपण आलो ते धामापूरमध्ये जाऊ. अच्छा. आणि कर्ली नदीच्या काठी एक आमचे काका आहेत, अच्छा. बाबू काका म्हणून, ते आम्हाला बोट सफारी पण घडवणार आहेत. ओके. आणि बोट सफारी बरोबर आपल्याला मस्तपैकी नाश्ता देणार आहेत. अरे वा, पहिली नाश्त्यावर ताव मारूया आणि मग आपण बोट सफारीला जाऊया. ओके. तर हे बाबू काका आहेत. नमस्कार बाबू काका. आणि हे आपल्याला बोट सफारीला घेऊन जाणार आहे. सो त्यांनी खूप चांगली अरेंजमेंट करून ठेवली आहे बसण्यासाठी. चला. घावणे आणि चटणी. कसं आहे रे? कैसा है टेस्ट? जबरदस्त. भारतीय बैठक व्यवस्था सगळेच खाली बसले, सगळे चांगला ताव मारणार आहेत. चला, न्याहारी करून निघायचं ना आता? हो, आता निघायचं. झाली आपली न्याहारी. आणि हे काऊबॉय हॅट्स, कोकणातले मॅक्सिकन काऊबॉय. थँक्यू. मित्रांनो, आपली ही बोट कर्ली नदीतनं प्रवास करते आहे आणि 2 जिल्हे आणि 7 तालुक्यातनं वाहणारी ही कर्ली नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते. आणि ओमकारदादांनी खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. इथे कुठल्या प्रकारचे वनस्पती आपल्याला झाडं पाहायला मिळतात किंवा इथे कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर नक्की ओमकारदादाला भेट द्या. चला, तर आता आपण ह्या खाडीचं दर्शन घेऊन, खूप छान माहिती घेऊन आणि चांगल्या आठवणी घेऊन आता पुढे मार्गक्रमण करणार आहोत. पुढे कुठे जाणार आहोत आपण? पुढे आता आम्ही क्लिप जम्पिंग साठी जाणार आहोत. क्लिप जम्पिंग म्हणजे काय असतं? क्लिप जम्पिंग म्हणजे एक कोल्ड आहे आमची. अच्छा. इकडे मस्तपैकी आम्ही तुम्हाला एक साहसी, म्हणजे तुम्हाला ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी कशी, ओके, तुम्हाला उडी मारायची आहे त्याच्यात. अच्छा, फ्री डाईव्ह करायची फ्री डाईव्ह करायची पाण्यामध्ये. हो, दिलच्या आता एक मोमेंट. येस. देवाचं नाव घ्यायचं आणि जीव हाऊस द जोश. या ट्रेल्स दरम्यान आपण बरीच गावं फिरलो. आता आपण आलो आहोत आंबेरीमध्ये. गावात आंबेरी वडची वाडी. अच्छा, हे तुमचं नेटिव्ह आहे? आमचं नेटिव्ह आहे, आम्ही इकडेच आहोत. आणि हे सगळी कांबळी लोकांचीच घर आहे? कांबळीवाडी आहे, कांबळीवाडी आहे. हो, ही कांबळीवाडी आहे. हो, कांबळीवाडी आहे. हे कांबळी आमचे भरपूर ठिकाणी आहेत. भरपूर ठिकाणी आहे. जिकडे जातात तिकडे ते घर करून ठेवतात. येस, राज्य करतात. नक्कीच. आणि तर आता आता आम्ही आमच्या कुळागर मध्ये जाणार आहोत. म्हणजे ओके. आमची परड्यामध्ये. अच्छा, तिकडे मस्तपैकी ऑथेंटिक ड्रिंक्स पिऊया पहिली. ओके. म्हणजे कोकम. अच्छा. आणि मग आपल्या पुढच्या ट्रेल साठी आपण मार्गस्थ मग आल्यावर जेवण. आल्यावर जेवण. ओके, चला. नारळी पोपळीच्या बागा, क्या बात है, क्या बात है, जबरदस्त. पूरा दिल खुश कर दिया. जबरदस्त. एवढी सावली आहे इथे, एक नंबर जागा आहे यार. भारी भारी. बसा आता. आणि येस, कोकण ड्रिंक, कोकम सरबत. केस रे पत्राव. चेंज करणार कोण काय? हा, चेंज करूया. माठातलं थंड पाणी. वा, चला. हाऊस द जोश. इथेच आपल्याला जेवायला पण यायचं आहे पुन्हा. येस. आता आपल्याला किती चालायचं आहे? 10 मिनिटं चालायचंय फक्त. ओके.
जंगलातली वाट आहे मस्तपैकी, म्हणजे सावलीत आहे वाट. वा चला आता ही आपण कांबळीवाडी क्रॉस करून राऊतवाडीत जाण. राऊतवाडी धबधबा. कोंड कोंड काय केल्ले कोण केल्ले केल्ले केल्ली म्हणजे केल्ली केडली. अच्छा हा माकड केडली. खूप असतात म्हणून त्याला ओके केल्ले कोण म्हणतात. केडली कोंड. पुढे मारतो. येस सुरंगी सुक्यात घातलीत. वा आणि आता घाटी चढून वर जायचंय. भारी एक्सपिरियन्स आहे हा सगळा. ऍक्च्युली गावात आल्यासारखं वाटतं. तर इथे साळींदरचं पीस मिळालेलं आहे. हे बघा असं टोकदार असतं. जेव्हा साळींदरवर अटॅक होतो तेव्हा ते असं फुलवतं. हे असं सोडत नाही. लोक म्हणतात हे सोडतं बाणासारखं मारतं, तर तसं नसतं. तो फक्त फुलवतो. हे साळींदराचा पीस. चला हे ओलं दिसतंय. पाटाचं पाणी जातं का रे इकडून? आता आपण चालतो तो पाटच आहे ना. चला फायनली आपण आलो आहोत ते कोंडीकडे. केडली कोंड. आणि इथे आता उड्या मारणार आहेत. मारता अशी मार उलटे. तुका कशी होई तशी मार. पाणी लय थंड रे. अशी मारले हात चेक अशी मारले तर होतले. हा बघ तुका होई तशी मार. चल फुटली. पाठ फुटली याची. पाठीवर आपटलं ना. या पाणी थंड आहे ना. आल्या आल्या उडी मारली. किती खोल आहे रे. वा पुढे पुढे काय काय एवढा खोला. म्हणजे तुझ्या हाईट पेक्षा जास्त. परत बघा. हा अरे पण पुढे खूप असताना मरे पुढे. अशी मारणार रे अशी. अशी ती तियात मारू खाली. खाली डोक्यावर मार नको. हे मारून ना तू जरा. उलटे. पुन्हा आता आपण घराकडे आलो. मनीष भूक लागली. हो स्विमिंग केल्यावर जबरदस्त भूक लागते. आणि आता तर म्हणजे चिकन बांगडा सुक्क चिकन मस्त मजा आहे. चलो तर काय काय मेन्यू बघूया. पारंपरिकरित्या भात. येस जो आमचा स्टेपल फूड आहे. वा. मग त्याच्यानंतर सुकं चिकन आहे. वा. सुकं चिकन झाल्यानंतर आमचं रस्सा. रस्सा. रस्सा झाल्यानंतर आमचे मासे सुरमई आणि बांगडा. अरे वा एक नंबर. चपाती. वा. चपाती आणि सॅलड आमचं. एक नंबर. पोटभर जेवण. वा अन्नदाता सुखी भव. हो. चलो ले लो. आणि सोलकढी पण आहे आपली. सगळ्यांना भूक लागली. अटॅक केलाय सगळ्यांनी. आक्रमण. मोहन. आता ठराविक नंतर बरेच लोकांना कळेल की मनीषचं नाव मोहन आहे. 10वी पर्यंतचं नाव मोहन आणि मग नंतर मनीष. चलो आता मी स्टार्टर्स साठी घेतलं आहे सुरमई आणि चपाती. चला चालू कर. कसं आहे अक्षय. मस्त आहे एक नंबर. जेवण कसं आहे रे. खतरनाक. खतरनाक. अक्षय ज्यांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आजचं आणि जे नाही आले
आपण नाव नको घेऊया ते त्यांच्याबद्दल. हे बसले ते खरोखर एक नंबर ट्रिप झाली आजची. पूर्ण आजचा जो दिवस होता ना तो एक नंबर सगळ्या बाबतीत. येस, काय बोलशील? मजा आली. आता फटाफट जेवून घेऊया, भूक लागली. शेवटची ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही आता एवढा हा 6 हो तुझी सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर. तर ही शेवटची ऍक्टिव्हिटी म्हणजे आमचा हे वेगवेगळे पोस्ट कार्ड्स आहेत आमचे. ओके. आणि हे वेगवेगळे आमचे एक्सपिरियन्सेस आहेत. अच्छा. जे आम्ही ऑफर करतो. ओके. सध्या तरी आम्ही 3 तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह आहोत. ओके. तुमच्या आशीर्वादाने आम्ही अजून सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये एक्सपिरियन्स हे चालू करू शकतो. तर हे तुम्ही निवडा आणि काय करायचं तुम्ही सांगतो तुला. ओके. मला काय करायचं आहे माहिती आहे, त्याच्या पोस्ट कार्डच्या मागे एक ब्लँक स्पेस आहे. ओके. तुमची जी आवडती व्यक्ती असेल, म्हणजे तुमची मैत्रीण असेल एखादी, किंवा तुमचा मित्र असेल, किंवा तुमचे आई वडील असतील, मग त्यांना हे तुम्हाला पोस्ट करायचं आहे. मग त्यांना काय लिहायचं तर तुमच्या ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय आवडलं हे मेन्शन करायचं. ओके. म्हणजे कोणाला ती क्लिप जम्पिंग आवडली असेल, कोणाला पेट्रोक्लिप आवडलं असेल, कोणाला बोट रायडिंग आवडली असेल, कोणाला आमचं जेवण आवडलं असेल, कोणाला काकांसोबत इंटरॅक्शन आवडलं असेल, मग ते तुम्ही मेन्शन करायचं इकडे. आणि तुमची आवडती व्यक्ती असेल त्यांना इकडे त्याचा ऍड्रेस लिहायचा आणि पोस्ट करायचं. तुम्हाला जर पोस्ट करायचं तुम्ही पोस्ट करू शकता, नाहीतर तुम्ही आमच्याकडे पोस्ट कार्ड द्या, आम्ही पोस्ट करू शकतो. नक्कीच. चालेल ना? सुंदर. कारण ह्याच्यामुळे कशी पोस्ट कार्डची जी आता संकल्पना पूर्वी चालायची बरोबर, ती पण जागरूक होऊन जाईल आणि आमची ऍक्टिव्हिटीज पण तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचून जाईल. तर मी दोडामार्ग आज आपण जे एक्सपिरियन्स केलं, बोट राईड केली, मॅनग्रोव्ह सफारी होती, त्याच्यानंतर सावंतवाडी आणि कर्ली रिव्हर मालवण. तुम्ही ही सिलेक्ट करता मिस्ट्रीज ऑफ मँग्रोव्हज. येस, मिस्ट्रीज ऑफ मँग्रोव्हज. मी देखील हा मॅटर लिहिलेला आहे. कोणासाठी लिहिलेला आहे जर आता व्हिडिओत सांगितलं तर ते सगळ्यांनाच कळेल. बरोबर. आणि दादाने एक स्टॅम्प दिलेला आहे जो आधी आपण तुकी लावायचो अशी. तर या जुन्या आठवणी आहेत सगळ्या. आणि मग हा चिटकवायचा. बरोबर. आणि त्याच्या मागे ग्लू असतोच. तर हा आता मी चिटकवलेला आहे. ऍड्रेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीये कोणाला पाठवायचा तो. नक्कीच दादा पोस्ट करेल नंतर. नक्कीच. तर ओमकार, अक्षय, मनीष, खूप धमाल आली आणि एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला. नेहमीच आपण स्कुबा डायव्हिंग करतो, इवन वॉटर स्पोर्ट्स असतील किंवा समुद्राशी निगडीत जे काही मौज मजा ऍक्टिव्हिटीज असतात ते करतो. पण कोकणात 18-20 वर्ष राहून आज वेगळं काहीतरी बघायला मिळालं. नक्कीच ते तुझ्यामुळेच. सो खूप खूप धन्यवाद. आजचा जो आपण ट्रेल केला तसा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कुठे कुठे करतो? अजून सावंतवाडीमध्ये आमची सिक्रेट फूड ट्रेल आहे. ओके. त्याच्यानंतर आमच्या ट्रायबल फूड ट्रेल म्हणून आहे. त्याच्यानंतर तिराळी दोडामाग येथे आमची एक तिराळीची बोट राईड एक आहे. अच्छा. आमची दोडामाग अनुभवायचा एक एक्सपिरियन्स आहे. ओके. त्यानंतर एक ट्रेकिंग एक्सपिरियन्स आहे दोडामागला, कसेनाथ माउंटनचा. ओके. सध्या आमच्या 3 तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत. अच्छा. नक्कीच तुमचे सगळे आशीर्वाद लाभले तर आम्ही नक्कीच अशा प्रकारचे एक्सपिरियन्स क्रिएट करू शकू. आणि तू जसं मगाशी सांगितलं तसं की या अशा ऍक्टिव्हिटीज मधनं जे स्थानिक मुलं आहेत त्यांना एक रोजगार मिळू शकतो. बरोबर. म्हणजे आता आम्ही कसं गाईड म्हणून काम करतो. नक्कीच. तर आमची तयारी पण अशी आहे की प्रत्येक 8 तालुक्यामध्ये 8 युवक आम्ही ट्रेन करू शकतो. बरोबर. मग ते आपल्या गावामध्ये किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे एक्सपिरियन्स आम्ही त्यांना एक क्युरेट करून देऊ शकू. नक्कीच. जेणेकरून ते सुद्धा आपल्या गावामध्ये काय आहे ते पर्यटकांना दाखवू शकतील. नक्कीच. आणि खास करून महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, म्हणजे त्यांना पार्ट टाइम जॉब करायचा असेल, किंवा एखादा तरुण असेल त्याला असं कोकणाबद्दल कळकळ असेल, तू रील मध्ये दाखवतोच कोकण, पण त्याच्या पलीकडे स्वतःहून जर त्याला दाखवायचं असेल तर कोकण वेळाला त्याने नक्कीच संपर्क साधावा. नक्कीच नक्कीच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना या आपल्या कोकणाचा आनंद घेता येईल. सो तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा. तुम्ही सर्वजण आलात आणि आमचा हा एक्सपिरियन्स घेतलात. अशाच प्रकारे आमचे बाकीचे एक्सपिरियन्स आहेत ते नक्कीच घ्या. नक्कीच. आणि कोकण तुम्हाला माहितीच असेल, पण जरा आम्ही थोडासा वेगळा प्रयत्न करतो तो अनुभवायला तुम्ही सर्वजण परत एकदा नक्कीच घ्या. नक्की.
तर आम्ही आता शेवटची सांगता कसं करतो बघा, कोकणात कुठचाही सण असू दे किंवा कोकणात कुठचाही प्रोग्राम असू दे, गाराणा घालून त्याची आम्ही सांगता करतो, निरोप घेतो. निरोप आम्ही कधी घेत नाही, गाराण्याच्या रूपात आम्ही त्या प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो. फेअरवेल आहे आमचा. आमचे काका एक आहे ते सुंदरसं गाराणं तुमच्या सर्वांसाठी आणि आमच्या कोकण विहारच्या टीमसाठी काढणार आहे. काका प्लीज तुमचं गाराणं एक छोटंसं काहीतरी घाला. हे ग्रामदेवता सकलेश्वर, ब्राह्मणदेव, लक्ष्मीनारायण, खामदेवी माते, भद्रकाली माते, माऊली, सातेरी. होय महाराजा. आज हे नवयुग या ठिकाणी इल्लेले असत. होय महाराजा. आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या काय म्हणण्याचे सांगितलेले असा होय महाराजा. मान्य करून घे. होय महाराजा. तरुणांच्या मनात बरंच काय असा सिद्ध करून दे. होय महाराजा. चांगले बुद्धी दे. होय महाराजा. आरोग्य दे. होय महाराजा. चांगली बुद्धी, आरोग्य, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. होय महाराजा. सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. होय महाराजा. ह्या नवयुवकांना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याची त्यांची इच्छा असा ती परिपूर्ण कर. होय महाराजा. ज्या ठिकाणी त्यांचे फॉलोअर्स सबस्क्रायबर जे असतील त्याच्यात वाढ होऊ दे. होय महाराजा. हे मालवणी भाषेचे आमचे बाबूजी मच्छिंद्र कांबळी यांनी आपली गोड भाषा ही 7 समुद्राखाली सोडलेली असा. होय महाराजा. आपली संस्कृती ही 7 समुद्रा पार नेण्याची जबाबदारी. होय महाराजा. तरी सगळे पूर्ण कर. त्या मनातले त्यांचे काय इच्छा असतील, काय असतील तर पूर्ण करून कल्याण कर, रक्षण कर. सर्वांच्या घरात आनंदी वातावरण दे. होय महाराजा. पवित्र वातावरण, मंगलमय वातावरण. आणि अशी तुझी सेवा चाकरी करून घे. यश दे, कल्याण कर, रक्षण कर. होय महाराजा. तर मित्रांनो खूप छान अनुभव मिळाला. ॲक्च्युली मालवण बियॉन्ड बीचेस या ट्रेलचं नाव आहे, म्हणजे समुद्रापलीकडचं मालवण, आणि ते आज आम्हाला अनुभवता आलं. तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ओमकारचा नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही त्याच्याशी संपर्क करू शकता. वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये तुमची ही ट्रेल अरेंज केली जाते. तुम्हाला कम्फर्टेबल असाल त्या पद्धतीने ही ट्रेल अरेंज केली जाते. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.